हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. दुर्जनम प्रथमम वंदे. भाग 1. लाओत्से पुढे सांगतो की त्याच्याही खालोखालचे लक्षण असे की लोक त्याला घाबरतात. किती विचित्र आहे पहा. जो लोकांचा प्रतिनिधी आहे, जो लोकांचा नायक आहे, जो लोकांचा सत्ताधीश आहे, त्याला लोक घाबरतात. येथे वाद संवाद आणि विसंवादही असणे शक्य नाही. येथे फक्त दबाव असेल, हुकूम असेल, मोकळीक नसेल. मुलांना जन्म देणाऱ्या मातेला जर मुले घाबरत असतील तर ती माता त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे करूच शकणार नाही. कारण अशा परिस्थितीत तेथे कर्तव्य असेल, जन्म दिला म्हणून नाईलाज असेल, पदरी पडले म्हणून पवित्र करायला घेतल्याची भावना असेल, जन्म दिला म्हणून सक्तीने केलेला तो सांभाळ असेल. तेथे प्रेम, वात्सल्य, माया, ममता जराही नसेल. तेथे नैसर्गिक ओढ नसेल. तेथे बुद्धी पाघळत असली तरी तेथे हृदय द्रवत नसेल. तेथे आपुलकी नसेल. अशा ठिकाणी घर असणे शक्य नाही. असल्यास तो आश्रम असेल, वसतिस्थान असेल. तेथे स्वयंपाकघर नसेल, भटारखाना असेल, खानावळ असेल. मुलांवर उपकार म्हणून त्यांना अन्न, वस्त्र, निवारा दिला जात असेल. अशा ठिकाणी सद्भावना, संस्कार, आंतरिक ओढ असणे शक्य नाही. तैमूरलंगने एकदा एका साधूला पकडला आणि त्याला हुकूम केला की तुला दिसतो तो तुझा ईश्वर मला दाखव, नाहीतर ही तलवार पाहिलीस ना, तुझे मुंडके उडवीन. साधूने डोळे मिटले आणि प्रफुल्लित चेहरा करत आकाशाकडे पाहत ईश्वराच्या दर्शनाचे वर्णन सुरू केले. जरा वेळ गेल्यावर तैमूरलंग साधूला म्हणाला, तुला दिसत असलेला ईश्वर मला का दिसत नाही? त्यावर तो साधू म्हणाला, तुमच्या मानेवर कोणीही तलवार ठेवलेली नाही. मला तरी कोठे तो ईश्वर दिसत आहे? जे दिसत आहे ती तुमच्या तलवारीची करामत आहे. ज्यावेळी माणसाला भीती वाटते त्यावेळी तो मनात अनेक गोष्टींना जन्म देतो. त्या भीती नष्ट करण्यासाठीच्या त्याच्या कल्पना असतात, युक्त्या असतात. मनाला तात्पुरता दिलेला दिलासा असतो. त्या सत्य नसतात. परीक्षा जवळ आली की मुलांना देवळात जायची बुद्धी होते. ती भक्ती नसते. परीक्षेची भीती कमी करण्याचा तो उपाय असतो. संकट आले की माणूस ईश्वराची करुणा भाकत असतो. ती ईश्वराला मारलेली हाक नसते. संकटकाळी धैर्य गोळा करण्याची ती युक्ती असते. आजार झाला की तो बरा करण्यासाठी देवाला नवस बोलला जातो. तो नवस हा देवावरचा विश्वास नसतो, तर स्वतःच्याच मनाला दिलेला तो आधार असतो. म्हातारपणी मरण येणार म्हणून हृदयाचा थरकाप होतो. त्या वयात भजन, पूजन, अध्यात्म, सत्संग सुरू होतो. येथे आत्मज्ञानाची तहान लागलेली नसते. मृत्युंजय होण्याची इच्छा नसते, तर भजन, पूजन, अध्यात्म, सत्संग यात दंग राहून त्या मूर्छेत मरण समजू नये म्हणून केलेली ती एक केविलवाणी योजना असते. दुर्जनम प्रथमम वंदे. भाग 2. भीती दाखवून आदर निर्माण केला जातो. तो असत नाही. देवदेवस्की करणारे, जादूटोणा करणारे, मूठ मारणारे, करणी करणारे, तथाकथित भगत, मांत्रिक अंगात येणारे देवदेवतांची भीती घालतात. अमुक करा अन्यथा देव तुमचे वाईट करील, रोगराई आणील, निसंतान करील, भिकेला लावील अशी भीती घालतात. लोक घाबरतात. त्यांना हे सत्य वाटते. हे लोक एक साधा विचार करत नाहीत की जी माता जन्म देते ती कधी आपल्या अपत्याला नुकसान होईल असे वागेल का? देवाचे तसेच आहे. आपण सर्व देवाची लेकरे आहोत. देव आपल्याला कशाला त्रास देईल? त्यातून जर आपले काही चुकले असेल, आपण काही प्रमाद केला असेल, आपण अयोगिक कृत्य केले असेल तर त्याचा स्वीकार करावा. स्वतः देवाकडे चूक कबूल करावी. पुन्हा असे होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्यक्षात तसे वागावे. या तिरायताकडून देवाकडे रदबदली करायचे कारण नसते. तो रदबदली करणारा कोणत्या पावित्र्याने आणि शुद्धतेने भरलेला असतो? आपल्याला असे पौरोहित्य करणाऱ्याचे जीवनचरित्र, चालचलन कोठे माहीत असते? त्यातून तो कितीही पवित्र आणि शुद्ध असला तरी ते फक्त त्याच्यासाठीच उपयुक्त असते. त्याचा इतरांना फायदा कसा होणार?
मंत्र म्हणजे कोणत्या तरी मानवानेच रचलेले काव्य असते. शब्दांचे फुलोरे असतात. ते एकाने म्हणून दुसऱ्याचे पाप नष्ट कसे होणार? ते एकाने म्हणून दुसऱ्याला पुण्य कसे प्राप्त होणार? कोणी आपली स्तुती करू लागला की लगेचच आपण सावध होतो. कोणीतरी आपल्याला फशी पडायला आला आहे हे आपण ओळखतो. तसेच देव करतो. जेव्हा कोणी स्तुती करू लागतो तेव्हा देव सावध होतो. तो ओळखतो की कोणीतरी त्याला फशी पाडायला आला आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे, पूर्ण मेहनतीने आपण आपले काम करावे. देव त्याचे काम करील. दहशत माजवणारे सत्ताधीश राक्षसी वृत्तीचे असतात. ते प्रजेचे कधीही भले करत नाहीत. ते स्वतःचे भले करत असतात. त्याचा मोबदला म्हणून ते तुम्हाला काहीतरी देत असतात. ज्यात त्यांचे भले होत असते त्यात एक भाग म्हणून जर तुमचे भले झाले तर तसे ते होऊ देतात. कारण एरवी त्यांचे भले होणार नसते. यातही ते तुमचे भले केले म्हणून तुम्हाला ठणकावतात. वर तुमच्यासाठी हे केले त्याच्या उपकाराचे ओझे तुमच्या खांद्यावर ठेवतात. ज्यामुळे आपल्याला भीती वाटते तो ईश्वर असणे शक्य नाही. तो परमात्मा असणे शक्य नाही. नवसाची परतफेड करणारा परमात्मा असणे शक्य नाही. तो सावकार असू शकतो. तसेच ज्याची भीती वाटते तो शास्ता असणे शक्य नाही. तो कारभारी असणे शक्य नाही. जुलमाचा रामराम कधीही प्रशासन आणू शकत नाही. तो फक्त शासन करू शकतो. ही एक अति खालच्या दर्जाची शासन व्यवस्था असेल. हरि ओम.